हॅलो मित्रांनो, थंबनेलवरती तुम्ही पाहिलं असणार आहे की आजचं जे लेक्चर आहे ते आहे एलएलपीटी बद्दल. एलएलपीटी काय आहे, का घेतली जाते, कोणासाठी आहे, त्याचा फॉर्म भरताना राज्यासाठी काय इफेक्ट होऊ शकतो, या सर्व गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो त्याआधी एक छोटासा एक जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटं, जसं आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो मित्रांनो, आपली जी बॅचची जी फीज आहे आता ती सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे मित्रांनो 3999. या 3999 मध्ये तुम्हाला बँकिंगच्या सर्वच्या सर्व परीक्षा, जितक्याही एक्झाम बँकिंग कंडक्ट करते, आयबीपीएस असो, एसबीआय असो, लक्षात ठेवा, आरबीआय असू द्या, आरआरबी असू द्या, इन्शुरन्स असू द्या, त्यांच्या क्लर्क असतील, त्यांच्या पीओ असणारे सर्वच्या सर्व परीक्षा तुम्ही या बॅच मधून देऊ शकता. भरपूर साऱ्या लेकरांनी या बॅचेसचा फायदा घेतलाय आणि भरपूर सारे लेकर आता अजूनही त्या बॅचेस एनरोल करतायत. जर तुमच्यातला एखादा कॅन्डिडेट जर कधी राहून गेला असणार आहे, लक्षात ठेवा, सो या बॅचेस पटकन तुम्ही एनरोल करा. आता राहिला महत्वाचा मुद्दा की सर्वांसाठी फीज आता आहे 3999. मात्र जर थोडक्यात जर कधी पाहायला गेलं ना, तर टेट एक अशी परीक्षा आहे, TAIT, टेट एक अशी परीक्षा आहे शिक्षकांची की ज्याचा सिलेबस हा बँकिंगला बऱ्यापैकी 90 ते 95% हा इक्विव्हॅलंट आहे आणि त्याच्या डिफिकल्टी लेव्हलला सुद्धा. सो आमच्या पद्धतीने जेही लेकरं आपल्या इग्नाइट संस्थेचे जुने टेटचे ज्यांनी कोर्सेस घेतले आहेत, ज्यांनी टेटची बॅच आपल्याकडे घेतलेली आहे, त्या सर्वांसाठी आपण या फीज वरती राजांनो 50% त्यांना ऑफ देतो आहे. 50% काय देतोय ऑफ, म्हणजे जी बॅच 4000 आहे तर त्यांना ती बॅच मिळणार फक्त 2000. लक्षात ठेवा, त्याच्यावरती असणार आहे. ओके, सो ज्या ज्या लेकरांनी आतापर्यंत इतकी मेहनत घेतलेली आहे आणि जर समजा तुमच्या सर्वांसाठी आता बँकिंगच्या ज्या परीक्षा आहे या जर कधी मराठीतून होत असतील तर मग याच्यापेक्षा सुवर्ण संधी अजून काय, मला सांगा. तुम्हाला सर्वांना बँकेमध्ये अधिकारी म्हणून काम करण्याची सर्वात मोठी संधी आहे, ठीक आहे ना. पास होणं न होणं नंतरचा विषय, मात्र पास होणं न होणं नंतरचा विषय. मात्र पुन्हा एकदा काही गोष्टींकडे जरा मला असं वाटतं की तुम्ही लक्ष देऊन या गोष्टींचा विचार केला पाहिजे की जो अभ्यास तुम्ही आतापर्यंत करत आला आहात, त्याच अभ्यासाच्या धर्तीवरती जर तुम्ही बँकेमध्ये एक 30,000, 40,000, 50,000ची जर कधी नोकरी घेऊ शकत असाल तर यासाठी ही बॅच तुम्ही परचेस केली पाहिजे मित्रांनो, लक्षात. सो उद्याच्या दिवशी ती खंत नसली पाहिजे. ओके, सो त्यासाठी सर्वांनी ही जी बॅच आहे ही बॅच परचेस करा. आता दुसरा मुद्दा महत्वाचा काय आहे तर सांगायचा विषय असा की मागच्या काही दिवसांपूर्वी किंवा तुम्ही व्हिडिओ सुद्धा पाहत असणार आहे, टार्टी बार्टी सारथी महाज्योती यांच्या आधी नोटिफिकेशन आलं होतं आणि आता त्याचे ऍप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहेत आणि आता सध्या त्याची जी सीईटी आहे तर ती सीईटी परीक्षा होणार आहे मित्रांनो. ओके, जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल, जर तुम्ही पोलीस भरती, बँकिंग, एसएससी, रेल्वे, यूपीएससी, एमपीएससी, कंबाईन, गट ब, गट क, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस, कोणती स्पर्धा परीक्षा जर कधी करत असाल तर तुमच्या सर्वांसाठी सोन्याची संधी यासाठी आहे की तुम्ही आता ही परीक्षा देऊन शासनाच्या त्या सर्वच्या सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकतात. म्हणजे घरी बसून मोफत शिक्षण सुद्धा घ्यायचं आणि दर महिन्याला आपल्या अकाउंटवरती काही रक्कम सुद्धा शासन टाकत राहणार आहे. सो याच गोष्टींसाठी आपण एक बॅच लॉन्च केली मित्रांनो. बॅच आहे फक्त ₹1. बॅचेसचं टार्गेट किंवा बॅचेसचं इंटेन्शन एवढं आहे की जे पण लेकर महाराष्ट्रातले आहेत तर त्या सर्वांना जी कॉमन एंट्रन्स टेस्ट या सर्वच्या सर्व सरकारी संस्था घेतात, त्यांचं स्ट्रक्चर काय आहे, परीक्षेची लेवल काय आहे, त्या सर्वच्या सर्व गोष्टी मुलांना समजून घ्याव्यात, मुलांनी त्या सर्वच्या सर्व गोष्टींचा आढावा घ्यावा, त्यांना त्या सर्व गोष्टी समजल्या पाहिजेत, यासाठी आपण ₹1 मित्रांनो बॅच लॉन्च केलेली आहे. सो समजून घ्याल, ज्यांनी ही बॅच घेतली नसेल तर ही बॅच घ्या की जेणेकरून तुम्हाला या सीईटी मध्ये चांगले मार्क्स आले पाहिजेत आणि तुम्हाला हवं असलेलं जी तुमची संस्था असणार आहे, ज्या ठिकाणून तुम्हाला शिकायचं असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला एनरोलमेंट मिळू शकता आहे. ठीक आहे, सो चला, आणि एकदम शेवटचं तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो बघा, जसं आम्ही नेहमी सांगत असतो, आपण आपल्या इग्नाइट बँकिंग वरती डेली बेसिस वरती फ्री युट्यूब लेक्चर चालवतो. रोज 4 लेक्चर फ्री असतात मित्रांनो. एक सकाळी असतं इंग्रजीचं नरेंद्र सरांचं, त्याच्यानंतर असतं 10 वाजता अमोल गाडेकर सरांचं, त्याच्यानंतर रिझनिंगचं असतं डेली 4 वाजता माझं असतं आणि त्याच्यानंतर रात्री 9 वाजता असतं मकरन सरांचं गणिताचं. सो हा सर्वच्या सर्व डेटा आहे. आपण आता आपल्या मेन मुद्द्याकडे जाऊया. आपला जो मेन मुद्दा कशाशी संबंधित होता, हा मेन मुद्दा होता आपला एलएलपीटीशी संबंधित. एलएलपीटी, तुम्ही ह्याला एलपीटी असं सुद्धा म्हणू शकता. मग आता याच्यामध्ये मी काही मुद्दे कव्हर करणार आहे आजच्या लेक्चरला, तर ते लेक्चर आपण जरा पाहूया. बघा, एलएलपीटी चाचणी परीक्षा म्हणजे काय.
LLPT परीक्षा जी आहे ही कुणासाठी असते, LLPTच्या अनुषंगानं फॉर्म कुठून भरावा, त्याच्यानंतर फॉर्म भरताना कोणत्या चुका टाळाव्यात, आणि शेवटी अतिशय महत्वाचं काही फार महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण शेवटी डिस्कस करूया. सो एवढ्या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत आजच्या लेक्चरमध्ये आपण या गोष्टी डिस्कस करूया. मग आता नेमका मुद्दा असा आहे की सर LLPT म्हणजे काय, तर जरा लक्षात ठेवा, सध्या गेल्या 1-1.5-2 वर्षांपासून IBPS किंवा SBI म्हणजे जेवढ्याही बँकांच्या जे एक्झाम आहे, स्पेशली क्लर्क परीक्षा, या सर्वच्या सर्व आता रिजनल लँग्वेज मधून होत आहेत. कशामधून होत आहेत, या होत आहे रिजनल लँग्वेज मधून. रिजनल लँग्वेज, मग रिजनल लँग्वेजचा अर्थ काय, प्रादेशिक भाषा. आलं लक्षात, जी ही आपली प्रादेशिक भाषा असणार आहे, तर प्रादेशिक भाषांमधून आता सर्व एक्झाम होत आहेत. याचा अर्थ महाराष्ट्रासाठी मराठीतून आहे, जर तुम्ही राजस्थानचे असाल तर त्यांच्यासाठी त्यांची भाषा असेल, गुजरातसाठी गुजराती भाषा आहे, लक्षात गोवा असेल, लक्षात कोंकणी भाषा आहे, महाराष्ट्रासाठी मराठी आहे आपल्या लक्षात. म्हणजे तुम्ही ज्या ज्या राज्यातून आला आहात तर त्या सर्वच्या सर्व राज्यांसाठी रिजनल लँग्वेज मधून आता एक्झाम होणार आहे मित्रांनो. आणि सर्वात महत्वाची संधी आहे आपल्या सर्वांसाठी. आतापर्यंत एवढा अभ्यास केला आपण, या अभ्यासाचं कुठेतरी चीज होणं गरजेचं आहे. जेवढी मेहनत केली याचं रूपांतर यशामध्ये झालं पाहिजे. याच साठी अट्टहास म्हणून आम्ही तुम्हाला रोज सांगतो की जर बॅच परचेस नसेल केली तर बॅच परचेस करा आणि आपली स्वतःची जी एक जागा आहे तर ती फिक्स करा मित्रांनो. आणि म्हणून LLPTचाच अर्थ आहे ही प्रादेशिक भाषा, लक्षात. मग LLPT जर कधी पाहायचं झालं तर LLPTचा फुल फॉर्म आहे मित्रांनो लोकल लँग्वेज. LLPTचा अर्थ काय आहे, लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असं म्हटलं जातं मित्रांनो. लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असं म्हटलं जातं LLPT. मग आता नेमका मुद्दा आहे की तुम्हाला कळालं असणार आहे की LLPT चाचणी म्हणजे काय असतं. आता मी जर कधी महाराष्ट्रातला विद्यार्थी आहे तर मी फॉर्म कुठून भरणार आहे, मग मला जर IBPS, आणि आता हा जो मुद्दा आहे हा फक्त IBPS किंवा SBI पुरता सीमित नाहीये. आता जेवढेही एक्झाम आहे, OICL असणार आहे, ओरिएंटल इन्शुरन्स असणार आहे, लक्षात ठेवा, नॅशनल इन्शुरन्स असणार आहे, IBPS आहे, SBI आहे, इथून निघणाऱ्या पुढे कुठल्या जसं बँक ऑफ बरोडा आहे, या सर्वांसाठी हा GR लागू आहे की ज्या वेळेला ते एक्झाम कंडक्ट होणार आहे तर परीक्षा प्रत्येक वेळेला मराठीतून सुद्धा कंडक्ट केली जाणार, किमान क्लर्क साठी तरी हा GR सध्या आहे मित्रांनो. सो याला म्हटलं जातं LLPT चाचणी परीक्षा. म्हणजे मी तुम्हाला सांगितली. आता या चाचणी परीक्षेमध्ये काय आहे तर महाराष्ट्रासाठी स्पेशल जागा आहेत, प्रत्येक राज्यासाठी स्पेशल जागा आहेत. जर आपण पाहिला जर कधी केलं ना, स्पेशली जर आपण कधी पाहायचं झालं तर IBPS ची जी एक्झाम आहे, IBPS साठी महाराष्ट्राला 1117 जागा आहेत. IBPS मधून ज्या क्लर्कच्या जागा आहेत तर महाराष्ट्रासाठी आहेत 1117 जागा. याचा अर्थ या 1117 जागांवरती पूर्णतः अधिकार आपल्या महाराष्ट्रातल्या लेकरांचा आहे. सो म्हणून आता तुम्ही विचार करा, जर बाहेरच्या एखाद्या विद्यार्थ्याने जर समजा फॉर्म कधी भरला महाराष्ट्रामधून तर त्यांना कळणार कसं, आणि म्हणून त्यासाठी ही जी परीक्षा आहे LLPT ही मॅन्डेटरी आहे. ही काय आहे, मॅन्डेटरी. मॅन्डेटरी याचा अर्थ ही आहे अनिवार्य, सक्तीची केलेली आहे, हे जरा लक्षात ठेवा. ठीक आहे ना. दुसरं, LLPT परीक्षा कोणासाठी असते, मी तुम्हाला आता तेच सांगितलंय की तुम्ही ज्या ज्या राज्यांमधून फॉर्म भरत असणार आहे तर त्या सर्वांसाठी LLPT ची परीक्षा आहे तर ती मस्ट आहे. जसं मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो बघा. जर तुम्ही स्पेशली याच्यावरती आलात तर ही तुम्ही ऍड पाहू शकता. ही ऍड आहे SBI ची. आता ही जी तुमच्या डोळ्यासमोर जी ऍड दिसते आहे ही ऍड आहे SBI ची. याच्यामध्ये डायरेक्ट लिहिलेलं आहे टेस्ट ऑफ स्पेसिफाईड ऑप्टेड लोकल लँग्वेज. याचा अर्थ असा आहे लोकल लँग्वेज साठी याची काय आहे, टेस्ट आहे. लोकल लँग्वेज साठी याची काय आहे मित्रांनो, ही आहे टेस्ट. मग आता या टेस्ट तुम्हाला देणं गरजेचं आहे मित्रांनो, लक्षात. मग भले तुम्ही SBIचं पाहून घ्याल किंवा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्पेशली याचंही पाहू शकतात मित्रांनो, पाहून घ्याल. हे आहे क्लर्कचं, IBPS क्लर्क. म्हणजे आता कोणती परीक्षा तुम्ही घ्या त्या प्रत्येक परीक्षांमध्ये ही गोष्ट अनिवार्य राहणार आहे की तुम्हाला रिजनल लँग्वेजची टेस्ट द्यावी लागणार आहे. ओके. आता सगळ्यात महत्वाचं, LLPTच्या अनुषंगाने फॉर्म कुठून भरावा, आलं लक्षात. जर आपण LLPTचा जर कधी विचार केला तर सर फॉर्म कुठून भरला पाहिजे, एकदम सिंपल टास्क आहे. जर तुम्ही बघा, भरपूर मुलांचा असा प्रश्न असतो की सर मी महाराष्ट्राचा नाही, मात्र मला मराठी खूप चांगलं बोलता येतं, माझी मावशी तिकडची आहे, लक्षात, माझे काही रिलेटिव्ह तिकडचे आहेत, सो मला मराठी सुद्धा चांगलं बोलता येतं. मराठी चांगलं बोलता येणं हे अपेक्षित नाहीये, लक्षात ठेवा. तुम्हाला मराठी बोलता येण्यापेक्षा तुमच्याकडे काही ना काही डॉक्युमेंटरी प्रूफ असलं पाहिजे. तुमच्याकडे काहीतरी काय असलं पाहिजे, डॉक्युमेंटरी प्रूफ असलं पाहिजे. जर तुमच्याकडे डॉक्युमेंटरी प्रूफ असेल, मग मला सांगा डॉक्युमेंटरी प्रूफ मिळणार कुठून? साहजिक आहे, 10वी आणि 12वीचं ज्या वेळेला मार्कशीट मागवलं जाणार आहे तर त्या मार्कशीट वरती किमान तुमचा एक विषय काय असला पाहिजे, मराठीतून असला पाहिजे.
आणि विशेष तो मराठीतून तर असलाच पाहिजे. त्याच सोबतीला बँकावाले तुमच्यासाठी ही टेस्ट कंडक्ट करतील. लक्षात, काहीतरी मार्कांची टेस्ट असणार आणि त्या टेस्टमध्ये जर तुम्ही पास झालात, या टेस्टचे मार्क धरल्या जाणार नाही. मात्र लक्षात, या टेस्टचे मार्क धरल्या जाणार नाही मात्र जर तुम्ही टेस्ट क्वालिफाय नाही केली, लक्षात ठेवा. ओके, जर तुम्ही टेस्ट पासच नाही कधी केली तर तुम्ही आतापर्यंत जर प्री पास केली असेल, मेन्स पास केली असणार आहे, तर तुम्ही या परीक्षेमधून डायरेक्ट बाद होणार, रद्द होऊन जाणार. सो या गोष्टी जरा लक्षात ठेवा. होप सो तुम्हाला मी जे सांगतो तुम्हाला हे कळत असणार आहे. त्याच्यानंतर LLPTच्या अनुषंगाने फॉर्म कुठून भरावा, मी तुम्हाला आता तेच सांगितलं. त्याच्यानंतर फॉर्म भरताना कोणत्या चुका टाळायच्या. ज्या वेळेला तुम्ही स्पेशली SBI किंवा IBPS चा कोणताही फॉर्म भराल, त्यावेळेला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की फॉर्म भरत असताना तुम्ही ज्यावेळेला ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहे तर त्या ठिकाणी सध्या तुम्हाला कोणत्याही डॉक्युमेंटची गरज नाहीये. ज्यावेळेला तुम्ही आता ऑनलाईन फॉर्म भरायला बसणार आहेत किंवा भरत असणार आहे, त्यावेळेला तुम्हाला फक्त क्लिक करायचंय की तुमची जी रिजनल लँग्वेज आहे, तुमची भाषा कुठली आहे, तुम्ही जी भाषा निवडणार आहात तर तुमचा येणारा पेपर हा त्याच लँग्वेज मधून येणार. त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेचं माध्यमही विचारलं जाणार. लक्षात ठेवा. सो त्यावेळेला फॉर्म भरताना चुका बिलकुल करायच्या नाही की मराठीच्या जागेवरती हिंदी जर तुम्ही टिक कधी केलं तर तुम्हाला पेपर देत असताना थोडासा प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतो. ओके, आता काही बारीक सारीक महत्वाच्या गोष्टी ज्याला आपण म्हणूया अतिमहत्वाचं. आता लास्ट मध्ये काही गोष्टी जरा समजून घ्या. आता जर तुम्ही कधी पाहिलं तर SBI PO चा पेपर झालाय काही दिवसांपूर्वी, म्हणजे जास्तीत जास्त काल परवा 1-2 दिवसांपूर्वी SBI PO चा पेपर झालेला आहे. आणि आता त्याच्यानंतर म्हणजे आताच काही दिवसांमध्ये खूप साऱ्या परीक्षांच्या जागा आलेल्या आहेत. OICL आला आहे, बँक ऑफ बरोडा आहे, ठीक आहे ना, त्याच्या असिस्टंट मॅनेजरच्या जागा आहेत, SO जागा आहेत, IBPS क्लर्कच्या जागा आहेत, SBI क्लर्कच्या जागा आहेत, अजून काही जागा पुढे येणार आहेत मित्रांनो. सो एवढ्या जागांमध्ये एक गोष्ट जरा लक्षात ठेवा, महाराष्ट्रातल्या किंवा प्रादेशिक भाषांमधून या एक्झाम का कंडक्ट केल्या जात आहेत. कारण जर तुम्ही थोडक्यात जर कधी पाहिला तर प्रत्येक बँकांमध्ये बॅकलॉग हे लक्षात ठेवा. काय आहे बॅकलॉग? म्हणजे पाहिजे तेवढ्या पूर्ण जागा भरून निघालेल्या नसल्या कारणामुळे हा डिसिजन घेतलेला आहे की किमान प्रादेशिक जे लेकरं आहेत, जे प्रादेशिक विद्यार्थी आहेत, तर त्यांना या बँकिंगचा फायदा व्हायला हवा. आणि जर तुम्ही महाराष्ट्रामधून फॉर्म भरत असणार आहात समजा उदाहरणार्थ, आणि जर तुमची भाषा मराठी असणार आहे, साहजिक आहे तुमचं ज्या ज्या ठिकाणी ट्रान्सफर वगैरे होणार आहे तर ते त्याच एरिया म्हणजे त्याच झोनच्या अंडरमध्ये तुमचं काय म्हणतात त्याला ट्रान्सफर वगैरे होतं. सो आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला LLPTशी संबंधित सर्वच्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. तरी सुद्धा याच्यानंतर LLPTशी संबंधित अजून आपण काही व्हिडिओ वगैरे पाहणार आहोत. लक्षात, काही इन्फॉर्मेशन मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तरी सुद्धा जर तुम्हाला एखाद्या गोष्टींबद्दल डाऊट्स असेल, डिफिकल्टी असणार आहे, काही तुम्हाला असं वाटत असणार आहे की सर तुम्ही सांगता ही गोष्ट राहून गेली, तर ती मला सुचवा आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. चॅनलला जर कधी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक सुद्धा करा आणि जेवढे तुमचे मित्र परिवार असणार आहे तर त्यांच्यापर्यंत ही न्यूज जी आहे, हा व्हिडिओ जो आहे हा नक्की शेअर करा मित्रांनो. ठीक आहे. सो याच अनुषंगाने आपण पुढच्या व्हिडिओच्या अनुषंगाने पुढच्या लेक्चरला आपण नक्की भेटूया मित्रांनो. थँक्यू.